करना शुरू करेंगे। शुरू कर। ओम शांति शांति शांति। हाथ नीचे एक साथ। भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत। माझ्या देशावर माझे प्रेम आहे। माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे। त्या परंपरांचा पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी आहे म्हणून मी सदैव प्रयत्न करेन की माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवेन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन। माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थी शाळा चालवत आहेत। सकाळची प्रार्थना आणि राष्ट्रगीत झालंय। आता गणपतीच्या आरती पण होणार आहे। एक साथ आरती शुरू करेंगे। शुरू कर। सर्वांगी सुंदर दोराची कंठी जळके मान मुक्ता फळाची। जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती। दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती। जय देव जय देव रत्न खचित वरा गौरी कुमारा। चंदनाची ओटी कुंकुम केशरा। हिरे जडित मुकुट शोभतो बरा। झुंझुंटी नूपुरे चरणी कांगरिया। जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती। दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती। जय देव जय ब्रह्मोदती नांगर मणिवर वंदना। सरस्वत वक्रतुंड त्रिनयना। दासामाचा वंटाळी सदना। सकशी पावावे निर्वाणी रक्षावे सुवर वंदना। जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती। दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती। जय देव व्यवस्थित कॉलेजमध्ये पाहिजे। 11-12 मुलं चला पाहिजे। रांगेत जायची सूचना द्या। रांगेत जायचं। रांगेत हात बांधा का सगळे। आमचे हे 2 शिपाई मामा आहेत, सेवक वर्ग म्हणून त्यांनी काम स्वीकारले। हे काम स्वीकारायला सुद्धा पण खूप धिटाई लागते, खूप म्हणजे कॉन्फिडन्स लागतो। त्याचं कारण असं की मुलं एकमेकांना चिडवतात ना की तू शिपाई, मी टीचर, मी प्रिन्सिपल, असं जे काही असतं मुलांच्या मध्ये ते स्वीकारण्याची हिंमत यांच्यामध्ये आहे। त्यामुळे या 2 विद्यार्थ्यांचं विशेष कौतुक करा।
नाव कळेल का? सांगा बरं नाव सांगतो. तुषार चव्हाण. आणि तू? सत्यम बोरुडे. बरं, कसं वाटतंय बरं तुम्ही आता असं काही बेल देताना काय वाटलं बरं? चांगलं वाटलं. चांगलं म्हणजे कसं? ते किती पवित्र कार्य आहे त्या बेलला स्पर्श करणं, हात लावणं, वाजवणं. हे तुम्हाला असं वाटलं नाही का आपण एक बेल वाजवली की एवढ्या मुलांनी ऑर्डर फॉलो केल्या, टीचर सहित ऑर्डर फॉलो करतात, म्हणजे तुमच्या हातामध्ये किती मोठं वाटतं. हा, आणि एक बेल वाजवली टोल पडल्याबरोबर अख्खी शाळा हलायला लागते. इतर वेळेला कशी शांत असते हे जाणवलं ना. बरं, आता कल्पना करा तुझ्या मित्रांनी तुला चिडवलं की तू शिपाई आहे आणि मी टीचर आहे, असं जर काही चिडवलं तर कसं वाटेल तुला? चिडवणार नाहीच आहेत ते, पण तरी वाटणार नाही, कारण की आपल्या शिपाई मामा एवढं करतात आपल्यासाठी, त्यांच्यासाठी आपण त्यांची जर जागा घेतो आपल्याला तसं काय वाटून जवळ घ्यायचं काही नाही ना. नाही वाटणार ना, उलट प्राऊड फील करायचा, अभिमान वाटला पाहिजे. आपल्याला 11वीला धडा होता ना मामूचा, की किती सच्चा सेवक म्हणतात त्याला. काय सच्चा सेवक? तुम्हाला माहिती आहे इथं कोणी नसतं, पण एवढं रात्री पण यांना नाईट ड्युटी असतात. किती सांभाळतात ते, किती आपल्याला त्यांच्याबद्दल आदर पाहिजे. शाळेचे मामा, आपण त्यांना मामा म्हणतो, आईचा भाऊ. किती मोठं काम आहे हे, हा मामा. आमच्या शिपाई मामांची मुलाखत मी घेतली आहे, त्यांना शुभेच्छा द्या. खूप छान काम स्वीकारले. आणि जसा मामू सच्चा सेवक होता की नाही, तसं तुम्ही पण आज शाळेचे सच्चे सेवक आहात, अतिशय सच्चे सेवक. आणि आज जो तुम्ही अनुभव घेतलेला आहे तो मित्रांना शेअर करा. कसं वाटलं शेअर करा, आणि तसं जपा. त्या पोझिशन असते ना, प्रत्येक कामाची असते, पदाची असते, ती तत्व असतात, जपा. चला, बाकीच्या पण टीचरची ओळख तुम्हाला मी करून देणार आहे. येत आहेत आमचे हळूहळू विद्यार्थी टीचर, क्रमाक्रमाने त्यांची ओळख मी तुम्हाला करून देते. तर अनुभव देण्यात येतात. विद्यार्थी आता क्लासरूम मध्ये आहेत आणि विद्यार्थी शिक्षक जे झालेले आहेत ते आपापली तयारी करून आलेले आहेत आणि शिकवणं चाललंय. पण बाहेर आम्ही टीचर मात्र बाहेरून लक्ष ठेवून आहोत. थोडंसं नियोजन ठेवावं लागतं बाहेरून सुद्धा. सगळं शांत आहे, मुलांचा शिकवण्याचा आवाज वगैरे येतो. शांत बसलेले आहे व्यवस्थित. मुलं दोघंही टीचर झालेले आहेत. काही उत्सुक असतात असं सहभाग घ्यायला, काहींना मात्र नकोसं वाटतं, काही थोडेसे संकोच वाटतं त्यांना, काही मात्र उत्साहाने सहभागी होतात. विद्यार्थी शिक्षक सुंदर फुलं आली, नाजूकशी. टीचरला अधूनमधून लक्ष द्यावंच लागतंय बाहेर. आता या मुली टीचर झालेल्या होत्या, पाहूया बरे काय म्हणतायत. तुमचं नाव सांगायचं आणि आज शिकवताना तुम्हाला काय अनुभव आला तो पण सांगायचा क्रमाक्रमाने. मॅडम, मी आज वर्गात शिकवायला गेलते, बडबड करत होते. मग तू कसं गप्प बसवलं त्यांना? तेच त्यांना वही पुस्तक काढायला लागलं. त्याला म्हणजे शांत बसा, शांत बसा. ते काय शांत बसत नव्हते. काही नाही ऐकलं बरं का. खूप छान छान होते, मुली पण खूप छान होते मॅडम, खूप छान होत्या. आणि त्याला सांगितलं का आपल्याला हा टॉपिक शिकवायचा, तो टॉपिक शिकवायचा. मस्करी चालू असायची, काय गडबड चालू असायची थोडीफार. मस्करी करायची मॅडम. चला पुढे, तुझा काय अनुभव आहे? नाव सांग. नाव रिबिका आहे आणि मी इयत्ता 12वी आणि 11वी दोन्ही वर्गावर शिकवायला होते. माझा विषय होता भूगोल. मी जेव्हा शिकवायला लागले तेव्हा थोडीफार मस्ती वगैरे मुलांनी सुरू केली, पण जसं जसं शिकवायला लागले सर्वांनी शांत बसून ते सर्व ऐकून घेतलं. त्यांना शिकवत असताना त्यांनी ऑब्झर्व केलं आणि जेव्हा त्याचे प्रॉब्लेम समोर आले तेव्हा त्या प्रॉब्लेमवर बोलण्यासाठी मला त्यांनी प्रोत्साहन दिलं. मुली शांत होत्या, कारण मुलांनी थोडाफार गोंधळ घातला तर तेही शांतच होते.
शिकवायला होते. माझं नाव श्रावणी जरे. खूप म्हणजे खूप चांगला एक्सपिरियन्स होता त्यांचा. मला खूप त्रास नाही दिला मला कुणी. सगळे ते खूप लक्षपूर्वक ऐकलं. बस एवढंच. पण छान वाटलं ना, असं वाटलं टीचर छान वाटलं. एन्जॉय केलं ना आपण. भीती वाटली, नंतर शिकवताना चांगलं वाटलं. असं वाटलं फर्स्ट टाइम कळालं मॅडम तेव्हा. असं वाटत होतं की जसं की टीचर सामनेचा होता नाही. नंतर आम्हाला समजलं आलं की मुलं जेव्हा त्रास देतात तेव्हा शिक्षकांना किती त्रास होतो आमच्यामुळे. त्यांचं वय वगैरे तसं वाटत असं त्यांना किती मोठं घ्यावं लागतं. तेव्हा आम्हाला त्याचा अनुभव आला ना, आम्ही पुन्हा शिक्षकांना त्रास देणार नाही. अरे वा 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 वा, छान. चला, विद्यार्थी शिक्षक आज बोलणार आहेत टीचर बरोबर. तुम्ही तास घेऊन आले ना, मग तुमचा अनुभव व्यक्त करा. काय वाटलं तुम्हाला? नाव सांगायचं, आपला परिचय द्यायचा. सांग. माझं नाव गवळी मयूर संदीप. 12वी आर्ट्स. काय इंग्लिश विषय घेतला होता. हा 11वी श्रेणीला पहिला तास होता माझा. मी गेलो, मुलांनी फार त्रास दिला. त्रास दिला का बरं? तू तयारी केली नव्हतीस का? तयारी काय बळच घेतलं. हा तू कोणता विषय घेत? तू कोणता विषय? मी पॉलिटिकल सायन्स हा विषय घेतला होता 12वी आर्टला. हा तर मी पहिला तास माझा 12वी आर्टवर होता राज्यशास्त्र. मी पहिल्यांदा वर्गात गेलो, मुलांनी सगळ्यांनी गुड मॉर्निंग विश केलं. त्यांना मी म्हणलं गुड मॉर्निंग सिट डाऊन. त्यानंतर मी प्रकरण सुरू केलं. प्रकरण क्रमांक 4 होतं, क्रमांकाली 12. तर मुलं सुद्धा सुरुवात केली. काही मुलांनी ऐकलं, काही मुलांनी त्रास दिला. तर काही मुलं समजलं, काही मुलं बोलतात की नाही समजलं. आणि पण टीचर झाल्यावर तुला काय वाटलं? ते झालं, तू शिकवलं तुम्ही सगळं छान. पण टीचर झाल्यावर तुला मनातून फिलिंग्स काय आल्या असं म्हणतं ना? ते थोडं नर्वस झालो. पण का बरं नर्वस झालं? तयारी केली नव्हती? पहिल्यांदाच होतं. पण त्यानंतर खूप भारी पण वाटलं की शिक्षक आल्यावर वेगळीच फिलिंग येते मनात. आणि भारी वाटतं, मन प्रसन्न होतं. बघ, अजून पण टीचर झालात ना तरी तुम्ही टिंगल टवळ्या काही सोडा ना. पण का टीचर असतात, आपण टीचर जाग्यानं पावगडी मॅडम. नक्की ना? पावगडी पण का मॅडम एक मजा आली मॅडम. फार अवघड आहे. तुम्ही कसं हँडल करता फार अवघड आहे. आम्हाला एका मुलांनी हे करू दिले नाही, ऍडजस्ट करून दिले नाही. खूप त्रास दिला आम्हाला. एक मागची मुलं तर फार येडा करते. तुम्ही कसं आहे, वर्षभर कसं हँडल करता? बघा आता तुमचेच फ्रेंड आहेत बाबा ते, तुम्हाला सहकार्य केलंच नाही म्हणजे. फोटो फोटो. आता तुम्हाला खूप खूप शुभेच्छा बरं का. विद्यार्थी शिक्षक झालेले आहात. सगळे नैतिकतेचे तत्व पालन करायचे. छान वागायचं. हा छान वागायचं, छान राहायचं, छान बोलायचं. आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची. ओके. पोरं खूप आरडाओरडा करत होती. यांना गप्प बसायचं प्रयत्न केला, पण गप्प बसत नव्हतं. तुझं नाव नाही सांगितलं तू? गणेश गणेश मगर. बरं, काय शिकवलं तू आज? अर्थशास्त्र. कोणता टॉपिक घेतला होता? कोणता प्रकार शिकवला मग? मुलांनी काय केलं बरं मग तू काय म्हणाला? कसं त्यांना कंट्रोल कसं केलं? मग तुला काय वाटलं बरं? समजा आता टीचर बद्दल मग काय वाटलं तुला आज शिकवताना? अवघड आहे का? अवघड आहे. बोल सानिया, काय म्हणते? विद्यार्थी टीचर बोला जरा. हा तिने तिचं मनोगत सांगितलं. एका लेक्चर मध्ये किती लेक्चर घेतले? 2. शांत बसायचे. 11 शांत बसला होता. 12 जे पडायला लावायचे
कसं करत असत. आम्ही 2 लेक्चरला इतके हे झालं. शिक्षक तर हे सांभाळतात शाळा. बरं, पुढे भविष्यात टीचर व्हायला आवडेल का? बोला टीचर मॅडम, काय म्हणताय? माझं नाव रेसी मेहरुंची. आज फर्स्ट डे होता. खूप मस्त वाटलं. पहिल्यांदा नर्वस झाले होते. जसे क्लासमध्ये गेले तसं एक्सप्लेन करताना रिअल टीचरवाली फिलिंग आली. बट खूप हार्ड काम असतं. सगळ्या स्टुडंट्सला सांभाळायचं, प्रिपरेशन स्वतः करून घ्यायचं. फर्स्ट टीचर्सला स्टडी करावी लागते, देन मग ते स्टुडंट्सला सांगू शकतो. ते खूप हार्ड होतं सध्या. आम्हाला खूप दिवस लागले ते सगळं एक्सप्लेन बरोबर स्वतःला करायला. त्यांना केलं, सगळ्यांनी चांगलं कॉन्सन्ट्रेशन केलं आणि लक्ष दिलं. छान गेलं. हॅपी टीचर. याच विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांनी महाशिक्षक दिनाचे पुष्प फूल अर्पण केले. 1-2 मुलांनी पेंट दिलाय मला, अजून कोणी दिलं लक्षात पण नाही. चॉकलेट आणून दिले, बसले त्यांना. खूप छान वाटतं ते. हा ना. सर एकच नंबर, एकच नंबर. मग आता आपल्याकडे 3 सेक्शन सर तुम्ही असं भारी सरप्राईज दिलंय ना आम्हाला. छान. नाही हे खूपच छान. सर तिचा इंटरव्ह्यू टाकते थोडासा. छान मस्त बस. तिला फोन घ्यायला सांगितलं. अंगावर शहारा आला का? हो, म्हणजे अशी भीती वाटल्यासारखं झालं, पण आता चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय ना. पण याची जबाबदारी पण खूप मोठी आहे ना. पण याची जबाबदारी पण खूप मोठी आहे. इतका मोठा सन्मान मिळणं हे खूप भाग्याचं आहे बरं का. इतकं मोठा सन्मान मिळणं हे खूप भाग्याचं आहे. खूप 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 लकी आहे मला हे भेटलं. धन्यवाद सर. माननीय प्राचार्यांचं नाव. माननीय प्राचार्य माननीय प्राचार्य
सगळ्यांना मी धन्यवाद देते की त्यांनी मला हा मान दिला. मुलींनी तुम्हाला काही बोलायचंय? बोलणार आहे काही कोणी? हे सगळे विद्यार्थी टीचर बोलणार आहे. तर झाला इंटरव्ह्यू. हा, शिक्षकांना खूप भारी वाटलं. शिक्षकांचा अनुभव कळाला आम्हाला कसं वाटत असेल शिकवताना. आज अनुभव घेतला आम्ही की शिक्षक शिकवताना किती त्यांना किती त्रास होतोय, विद्यार्थी किती त्रास देतात, पण तरी ते सगळ्यांना हँडल करतात. त्यांना मनापासून सलाम आहे माझ्याकडे. इकडे इंटरव्ह्यू पर्सनल झाले सगळ्यांच्या अगोदरच. करा एन्जॉय. हे सगळे टीचर आणि आमच्या प्राचार्या त्यांनी आज शाळा सांभाळलेली आहे, सगळं नियंत्रण केलेलं आहे. या सर्व विद्यार्थ्यांचं मी खूप मनापासून कौतुक करते आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. सगळ्या प्रकारची पदं त्यांनी भूषवलेली आहेत आणि पूर्ण 6 लेक्चर त्यांनी चालवलेले आहेत. पूर्वतयारी केली, अभ्यास केला, सगळ्या शिक्षकांचं मार्गदर्शन घेतलं आणि शाळा चालवलेली आहे. मी प्रत्येकाचा अनुभव पण तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. चल बाय बाय. कॉलेज सुटल्यावर रांगेत जाणारे विद्यार्थी जे ते आपल्या वर्गाच्या रांगेमध्ये आहेत आणि समोर विद्यार्थी टीचर आहेत त्यांचे. जसं आम्ही त्यांना सोडवतो ना, इथे नगर औरंगाबाद हायवे असल्यामुळे थोडंसं मुलांना लक्ष द्यावं लागतं रस्ता पार करेपर्यंत. रस्त्याच्या पलीकडे गेले की मग थांबलं. अशा पद्धतीने दररोज मुलं अगोदर जातात बाहेर. मुलं बाहेर गेल्यानंतर मग मुलींना बाहेर बोलावलं जातं. 1-2 मिनिटांचा वेळ जातो त्यामध्ये. एवढं पटकन मुलं भरभर गेटच्या बाहेर काढून देतात. तिथे गेटवर पण काही टीचर थांबलेले आहेत. मुलं गेल्यानंतर आता मुली रांगेने जात आहेत बाहेर. पुढे विद्यार्थी टीचर आहेत आणि सगळ्यांना गेटच्या बाहेर रस्त्याच्या पार करून देणार आता हे सगळे. थोडंसं लक्ष ठेवावं लागतं. तर किती उदात्त हेतू आहे हा. एक उपक्रमही होतो शिक्षक दिनाच्या निमित्ताने आणि विद्यार्थ्यांना एक अनुभव दिला जातो शिक्षक होण्याचा, प्राचार्य होण्याचा किंवा वेगवेगळी कामं करण्याचा. अतिशय सुंदर अनुभव आज विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे. मी सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. माझे सहकारी बंधू भगिनी, सर्व स्टाफ, कर्मचारी वर्ग, फ्रेंड सर्कल सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.